वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहू शकाल अविनाश. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय अविनाश आणि त्याला सामोरं जातोय अगदीच यावेळेस मात्र आपण रिव्हर्शिपच्या माध्यमातून हा फटका पाहतोय. चेंडू जातोय खऱ्या अर्थानं सीमारशीच्या बाहेर आहे तो 6 धावांसाठी उत्तुंग असा षटकार. काय जबरदस्त फटका या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार टोकलाय. षटकारच्या सहाय्यानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. अगदी धोदाने टीमनं खऱ्या अर्थानं बेला 11 धोदानीच्या नावानं बेला 11च्या नावाने टीम खऱ्या अर्थानं खेळत असताना आपण पाहतोय ही धोदानी टीम आणि खऱ्या अर्थानं सुरुवात पहा जबरदस्त अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. चौकार आणि षटकार यावेळेस आपण पाहतोय. अविनाश मात्र यावेळेस थोडासा पिवनचं पहिले षटक फेकत असताना खराब गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. इथे ब्लॉक होलमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे विकेटचं पतन. एक हार्ड हिटर खेळाडू मात्र या ठिकाणी बाद. पतन झालं. तदनंतर गोलंदाज मात्र तयार. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता झाली. अगदीच डॉट बॉलची मात्र या ठिकाणी सांगता आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 10. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहे. त्या मात्र 10 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजानं कमबॅक केला. अतिशय चांगला कमबॅक. यावेळेस मात्र ग्राउंडेड डाऊन. अगदी चेंडू जाईल. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण जिथे फक्त सिंगल होऊ शकला असती तिथे मात्र ह्या 4 धावा. एक चूक या ठिकाणी महागात ठरणार आहे टीम ठोंबरवाडी संघाला. कारण धोदानी संघ एक चांगला संघ पनवेल तालुक्यातून ही टीम या ठिकाणी दाखल झाली. खूप लांबवरचा प्रवास करून ही टीम मात्र या ठिकाणी उपस्थित झाल्या या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी. अतिशय चांगला संघ. खूप मोठं नाव या संघाचं पनवेल परिसरामध्ये आणि पनवेल परिसरातून बिलॉंग करून ही टीम खऱ्या अर्थानं कर्जत तालुक्यामध्ये खेळण्यास या मानगावाडी या क्रीडांगणावरती खेळण्यास खऱ्या अर्थानं सज्ज झाल्या या बेकरी क्रीडांगणावरती. ते चांगला फटका पुन्हा एकदा अगदीच्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर निश्चितच तर या ठिकाणी सन्माननीय श्री मधु निरगुडा यांच्या या ठिकाणी शुभागमन झालं आहे. अगदीच मानगावाडीचे ज्येष्ठ नागरिक यांचं देखील आपण करूया मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत आणि कौतुक. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. निश्चितच या ठिकाणी विचार केला ना तर 15 एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावसंख्या लगवल्या जात आहेत त्या मात्र 15 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवरती धावसंख्या लगावल्या जात आहेत त्या मात्र 15 धावा. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकाल अतिशय चांगला गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय या ठोंबरवाडी टीमकडून रामदास. पहिले षटक P1चा खूप महागडं ठरलं आणि तदनंतर विचार केला तर गोलंदाज मात्र यावेळेस तयार रामदास. मनोज आणि संतोषी जोडी मैदानच्या आतमध्ये. मनोज आणि संतोषी जोडी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आहे. त्या ब्लॉक होलमध्ये हा चेंडू अगदीच ब्लॉक होलमध्ये हा चेंडू या ठिकाणी होता. सिंगल मात्र नक्कीच्या ठिकाणी प्राप्त झाले. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 16 या अंकावरती. पहिले सत्र या ठिकाणी चालू आहे. अद्याप चांगले बॅटिंग बेला 11 धोदानी टीमची आपण पाहतोय.
हॅलो. डॉट बॉलची इथून सांगता झाले कमबॅक केले गोलंदाज रामदासनं. अशी गोलंदाजी होणं गरजेचं आहे, रोखावं लागेल दोघांनी टीमला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. डॉट बॉलची मात्र इथून सांगता झाले अतिशय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये चालू आहे. मिड स्टॅमवरतून चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलची मात्र इथून झाले सांगता. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे इथे चेंडू सरला विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा एकदा काय कमबॅक केला. पहिले षटक खूप महागडे ठरलं, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये रामदास आला. रामदासने मात्र आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 3 लगातार डॉट चेंडू फेकलेत. संघाला एक चांगली दिशा दाखवून दिली, एक चांगला कमबॅक करून दिला. हा कमबॅक होणं गरजेचं होतं खऱ्या अर्थानं ठोंबरवाडी टीमला, आणि तो कमबॅक करून दिला आहे. इथे काय घडलं यावेळेस मात्र वाईट बॉल. यावेळेस लेंथ आणि लाईन मात्र नक्कीच जरूर बिघडल्या. डॉट बॉलची मात्र या ठिकाणी लगातार 3 वेळा सांगता झाले. त्याच्यानंतर आलेला वाईड बॉल. लाईन थोडीशी भरकटली, लाईनमध्ये थोडीशी दुरुस्ती करावी लागेल, कमबॅक करावं लागेल, पुन्हा एकदा वापसी करावी लागेल. इथे चांगला फटका, ब्लॉकमध्ये हा चेंडू होता. डीप मिड विकेटला चेंडू जाईल, त्या दिशेला शतरक्षक येत आहेत. चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत ओव्हर थ्रो. टप्पा या ठिकाणी हाईट जास्त घेतली, पण तो कवर बॅकअप या ठिकाणी खूप चांगला होता. आणि एकंदरीत इथे 19 धावा स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 19 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. अतिशय चांगला सामना, परंतु इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट होणं अपेक्षित होतं, परंतु इथे पंचांचा ओव्हर क्रमांक 2 देखील संपल्याचा इशारा. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 20 धावा. पहिलं सत्र या ठिकाणी चालू असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 20 अंकावरती. दिवसभरामध्ये चांगली कामगिरी या ठिकाणी चालू आहे. चला मॅच गेम ऑन करा, फील्ड लावायची आणि गेम ऑन करा, कारण वेळ कमी आहे पंचा. नेक्स्ट मॅच तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी सेकंड आमची पहिली लढत या ठिकाणी असेल टपालवाडी विपक्ष शील ठाकूरवाडी. चला दोन्ही संघनायक या ठिकाणी अगदीच या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. ओव्हर क्रमांक 3, लॉफ उलटा चेंडू, मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, विकेट किपर चेंडू खाली आणि इथे विकेटचा पतन. विकेट अर्जित केले जाते. एक साधा आणि सोपा झेल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि एकंदरीत जर इथे विचार केला ना, योगेश या ठिकाणी सांघिक कोर्टतील तिसरा व्यक्ती स्वतः पहिली षटक या ठिकाणी हाताळतोय. आणि धाव फलकावरती धावसंख्येचा विचार केला ना, 20 धावा एकंदरीत धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 20. धावा या ठिकाणी आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती, धावा आल्या धाव फलकावरती मात्र 20 धावा. तर बॅटची अगदीच हलकीशी काढा लागले. यावेळेस आपण पाहू शकाल एक सिंगल मात्र नक्कीच या ठिकाणी ॲड होईल आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 अंकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती. फिल्डिंगमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि टॉससाठी मात्र या ठिकाणी दोन्ही टीम दाखल झाल्यात. अगदी टॉस करायचं आहे. सन्मान आयोजकांना सूचना करेन की आपण लगेचच या ठिकाणी टॉस करायचं आहे. सेकंड राऊंडच्या मॅचेस या ठिकाणी 3-3 ओव्हरच्या खेळवल्या जातील, कारण वेळ कमी आहे. कमी वेळेमध्ये स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. कारण आजचा मेगा फिनाले डे आणि ते मेगा फिनाले डेमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी कमी वेळेमध्ये स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे. याचसाठी केला होता टास. शेवट ही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती आयोजकांची. आणि नक्कीच तो शेवटचा दिवस अगदीच गोड होत असताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन नियोजन, वेळेत दिलेल्या वेळेमध्ये सर्व टीम या ठिकाणी दाखल झाल्या. तर सर्व टीमचं या ठिकाणी कौतुक होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. एकंदरीत 48 संघ सहभागी करून घेणं
आणि त्यांना वेळेवरती बोलवणं हे खूप कठीण असतं. पहिलेच पर्व आहे, परंतु दिमागदार सोहळा, दिमागदार आयोजन आणि या पहिल्या पर्वामध्ये खूप चांगली कामगिरी संपूर्ण आयोजक कमिटीची राहिल्या. टॉस जिंकला यावेळेस गावदेवी टपालवाडी टीमनं आणि निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यावेळेस स्वीकारला आहे. सेकंड राऊंडचे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. पुनश्च गोलंदाज तयार, गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आहे. अतिशय चांगला चेंडू, यावेळेस चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि निश्चितच इथून जर का आपण पाहिलं तर हा चेंडू आला आहे पुन्हा एकदा डॉट. पहिलं षटक खूप महागडं ठरलं होतं, असं वाटत होतं की 50-60 प्लस धावा या ठिकाणी होत आहेत की काय, परंतु या ठिकाणी घडलंय काय. दुसऱ्या षटकापासून गेलेला कमबॅक मात्र ठोंबरवाडी टीमला या ठिकाणी चांगला ठरला आहे. आणि इथे इथे खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण, 2 चौकार क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुकीच्या माध्यमातून गेल्यात. कारण जिथे एके धाव होऊ शकले असते तिथे मात्र 4-4 धावा खर्ची केल्यात. इथे गोलंदाजी चुकी नाही, इथे खऱ्या अर्थानं चुकी आहे ती मात्र क्षेत्ररक्षकांची आहे. ज्यावेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्या गोलंदाजाला तुम्ही खऱ्या अर्थानं साथ देणं गरजेचं असतं, परंतु तसं पाहायला मिळालं नाही आहे. इथे हा चौकार आला आहे आणि ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी संपल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा, 9-0-0च्या सरासरीने या ठिकाणी आपण पाहतोय. 9.00च्या सरासरी जर आपण पाहिल्यानंतर 27 धावा आल्यात. 27 धावा पहिल्या षटकामध्ये 15, त्याच्यानंतर 12 बॉलमध्ये फक्त 12 आल्यात. एकंदरीत जर विचार केला ना 27. लाईव्हच्या माध्यमातून सर्व संघ जे संघ क्वालिफाय झाले असतील त्या सर्व संघांना सूचित करेन की ठीक आपण या ठिकाणी 3:30 वाजता सर्व टीमने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सर्व संघांनी या ठिकाणी 3:30 वाजता उपस्थित राहायचं आहे. क्वालिफाय टीमना सर्व संघ क्वालिफाय झालेले आहेत त्यांना सूचना करेन की आपण ठीक 3:30 वाजता या ठिकाणी सर्वांनी आपली हजेरी या ठिकाणी दाखवायची आहे, उपस्थित दाखवायची आहे. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. आणि त्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय एक सिंगल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल आले, सिंगलनं 28 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. ताबडतोड फलंदाजी या ठिकाणी व्हायला हवी होती, परंतु गोलंदाज मात्र हवी ठरलेत. शॉट ऑफ द लेंथ यावेळेस आपण पाहतोय चेंडू सरळ ऑफ स्टंपला निघून चालला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र यावेळेस सांगता झाल्या. पूर्णपणे गोलंदाजांनी दबाव निर्माण केला या या मॅचमध्ये, या सत्रामध्ये. पहिलं सत्र अतिशय जबरदस्त गोलंदाजाने गाजवलं. पहिलं षटक खऱ्या अर्थानं राहिलं होतं दोन्ही टीमच्या बाजूनं, परंतु त्याच्यानंतर जो काही खेळ केला ठोंबरवाडी टीमनं तो वाखाणण्याजोग्या. आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन मात्र यावेळेस आपण पाहू शकाल. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव आणि 1 अंकानं टीमची टोटल धावसंख्या. आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, वाईड बॉल, वाईड बॉल घोषित केला आहे. चांगला फटका आपण पाहतोय. झेलची संधी, अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय झेलची संधी आणि इथे मात्र झेल बाद. शेवटचं षटक असं वाटत होतं की शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होईल, परंतु कुठेतरी एकतर्फी या ठिकाणी दबाव निर्माण केला सर्व गोलंदाजांनी. पहिले षटक महागडं जरूर ठरला.
इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की निश्चित या मॅचकडे आपण वळत आहोत. 44 धावा प्रथम बॅटिंग करत असताना स्वर्गीय बिल्ल्या 11 धुदाने या टीमची धावसंख्या पहिल्या डावामध्ये 44 बनलेली आहे. 45 धाब्यांची गरज आहे. या 45 धाबा या दुसऱ्या डावामध्ये कशा पद्धतीने बनवले जातील तेही पाहायला मिळेल. स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, पहा कंपल्सरी चेस. इथे तुम्हाला त्या धाबा बनवाव्या लागणार आहेत. मी विनंती करेल डोंबरवाडी टीम आपली सलामीची जोडी लगेच पाठवा, आपल्याकडे वेळ नाही आहे. पंच आवाज द्या, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आपण लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या. अजित आणि रामदास ही सलामीची जोडी डोंबरवाडी क्रिकेट संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल. 45 धावा बनवायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये, अर्थात 24 चेंडूमध्ये, आणि याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल झालेली ही जोडी जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये भगत मनोज बघत आहे का? जालिम बाबा मनोज असा मान आहे, सांग तुमचा गडी सांगतो बघत आहे. चला कसा मग आंपरलं डोस दिला रट्ट्याला लगेच दवळा कपडा आला का नाही, काय खैरा वांडा चायलाय आई आले सांगता माणूस. तू बघा तिकडे आमचा देवा भरपूर केले त्याने या माछला सेवा. जास्त टिकलाय का? मॅचकडे वळत आहोत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अजितना दूर जोर लांबच लांब कणकणी षटकार. ही वस्तू काय बारीक नाही, गडी तर दादा आहे ना, असा रट्टा आल्याबरोबर आर मुठ्या डायरेक्ट ठोशिया षटकार. पहिलाच बॉल त्यावरती 6 धाबा. अजित चांगला म्हणजे काय सांगायचं आहे टोंबरवाडीवाल्या, टोंबरवाडीचा ख्रिस गेल. हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले, ठोकेंगे लेकिन झुकेंगे नहीं खुसक्यान. गडीच बेकार. जबरदस्त फटका जो अजितच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिलाच बॉल त्यावरती आलेला षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. वाईट बॉल. सेम कार्यक्रम झाला. घरचीच मोरी आणि मुताईची चोरी. स्वतःचीच बॉलिंग आणि स्वतः धावा खर्च. नाईलाज मूत खडा होऊन पाहुणा बेजार. काय टोंबरवाडीवाले आता मगून काल तुम्ही दिंड्या पिठचा आता फक्त दुखार व्हायरा. यावेळी देखील समोरच्या दिशेला फटका हवेत खेळला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आहे परंतु शिट्ट्या मारू नका रे बाबा.
माझ्या अंगात खाई शिरतो ना हरीच्या अंगात हेडळ शिरते. काय रे शिट्ट्या मारायचा सोडून द्या. शिट्ट्या मारण्यापेक्षा टाळ्या वाजवा. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येतील. धावसंख्या 9 धावा ज्या धावफलकावरती आहेत. यावेळी देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका चांगला आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. अंपर देवा बॅट्समॅनचा करगोटा चेक कर बरं. या करगोट्याला काय आहे का काय झालं ठावाकडे. बॅट्समॅनचा कमराचा मणी पार ढिला करून दिला. घाबरू नको. कमराचा मणी ढिला झाला तर काय फरक नाही. गाठल्याचा मणी आहे आपले ग. काय गेंडा आणलाय तो गाठल्याचा मणी होतो. मिस्टर गेंडा लोकांना वाटितो भेंडा. या राम राम. जर धावसंख्या आता 13 धावा. 13 मेरा साथ रहेगा नहीं तर साला बर्बाद रहेगा. आज आराम. यावेळी देखील समोरच्या दिशेला फटका बसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि तिथे सुरेख झेल फलंदाज होईल फेल. विकेट. डीजे मैदानात खेळताय. मित्राचा जिव्हाळा आपण जपताय. मित्राच्या नावानं खेळताय म्हणजे तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने आज मित्र तुमच्या पाठीशी उभा असेल. परंतु समोर ठोंबरवाडी संघ देखील तेवढा ताकदवार आहे. हेही आपल्याला विसरून चालणार नाही. कारण अजित बाद झालाय. रामदास अजूनही नॉनस्ट्राइक इनवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दत्ता आलेला आहे संघातील. पहा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू म्हणून दत्ताकडे नेहमी पाहत असतोय. आणि आज ऑलराऊंडरची भूमिका दत्तानं आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे. आज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दत्ता तयार. इथे लाईन खराब आहे. लाईन खराब आहे. पंचाने सांगितलेलं आहे की हा चेंडू वाईट आहे. उजव्या एसटीच्या बाहेरनं म्हणजे एक्स्ट्राची दाबील. 14 धावा 15 धावा धावफलकावरती आहे. 15 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट झालेले आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. एकाच सिंगल. आणि आता एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. 16 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावफलकावरती.
चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करणं फार महत्वाचं राहणार आहे ठोंबरवाडी क्रिकेट संघाच्या या फलंदाजांना. हलक्या हातानं समोरच्या दिशेला टॅप करण्याचा प्रयत्न आणि तिथे एक सिंगल दुसरीचा प्रयत्न. ओहो दुसरी साई इथे खराब क्षेत्ररक्षण. तीन धावा. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा सोहळा सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी आणि चित अजित आहे. आता अजितही तेवढाच ताकदवार संघ जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला वाटतं विजयासाठी बनवायचे आहेत. 15 चेंडू 24 ची आवश्यकता असताना अजितनं ठोकलाय लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर 6 धाव्यांचा षटकार. मी मगाशी म्हटलं होतं अजित बाद झाला परंतु रामदास आहे. सातत्यानं रामदास आणि अजित या फलंदाजांची खेळी मी अनेक वर्ष पाहिलेली आहे परंतु दत्ताचा अनुभव देखील अनेक वर्ष मी पाहिलेला आहे. परंतु क्रिकेट आहे त्यामुळे जरूर प्रत्येकाला संघर्ष करावा लागणार आहे. यामुळे सोहो पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल इथे वेगानं बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो 2 धावा तरी ते कंप्लीट होतील. ओहो घसरगुंडी पसरगुंडी. 3 धावा. अंपर हात नको वरत करू 3 रन द्यायचं ना अशी खालता बोटा करायची. आम्हाला वरता हात केला असं वाटायचं वर खपली. काय सांगायचं आहे असा करा बघा असा असा. ओके आता धावसंख्या पटेला मालतोय 29 का बर 29 झाला. अजून बराच निपटाय लागल शेमटाय लागल धुमटाय लागल खोमटाय लागल. अंपरची सर्व्हिस झाली आता रिटायरमेंट व बारी आली पण काय सांगतात लाईन मारायची त्यांना चाळा सोडला नाही. व्हाईट बॉल कंचार आहे काय तुमच्या तू असा घडी मग सांगा आमची एकच असता का काय सांगायचं आहे नको झालाय. इथे जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यस ओव्हर संपलेली आहे. 2 संघाची धावसंख्या 30 धावा. आता मला वाटतं 12 चेंडू 14 12 चेंडू 14 करा सौदा जावं याला औंदा काही करा परंतु होऊ दे सौदा. डीजे ऑन.
फुलटॉस बॉल रट्टा मजबूत मारलाय, फिल्डर वाकून वाकून आलाय तोपर्यंत पहा. आणि तिथे पहा आता यावेळेस सिंगल आलेली आहे. सिंगलच्या मधील संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळणार आहे 32-32 धावा ऑन द बोर्ड लागलेले आहेत ठोंबरवाडी क्रिकेट संघाच्या आपल्याला पाहायला मिळालेले आहे. चांगली धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या स्थितीला उभारलेली आहे. इथून पुढे आपल्याला विजयासाठी जर जिंकायचं असेल तर याच पद्धतीने कामगिरी करणं हे फार महत्त्वाचं राहणार आहे. नाही इला झाला नाही. असे अशी बॅटिंग करायचं आणि छातीला हात बघून पाय येतील. काय सांगायचं आहे. बॉलर खुश बॅटमन फुस. तिथं कामगिरी झाली ढूस. तिथे आलेला आहे हा टाट निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. 3 चेंडू अजूनही या ओव्हरमधील बाकी आहेत. एक चांगली रणनीती 12 चेंडू 15ची आवश्यकता असताना 2 धावा आलेल्या आहेत. अर्थात 13 धावेची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. 9 चेंडू 13 12 बरं 12 तर 12. शॉट पाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा पाठलाग कर भास भास असा एकच नंबर कार्यक्रम. वाटला तर बरा नाही तर काय झालं माझाच खरा. म्हणजे काय माहित आहे का जिन्ना आवड जे आवडेल त्याचा लाडूही गोड वाटतो आणि जी ना आवडत त्याचा शेंबूडही गोड वाटतो. सुरुक फिट आंपर रन दोन का. यस तुम्ही आंपर काही लक्ष द्या ना. काय झालं कॉमेंट्री वाल्याला लक्ष ग्राउंड मध्ये चारही बाजूला द्यायला लागत होतो. कुणका कुणका लक्ष देईल. 2 डोळे बिचारे आले. पायामध्ये चेंडू ठेवण्याचा प्रयत्न एक सिंगल इथे बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न थोडासा पहा बेडूकचा पाय फिल्डिंग झाली तोपर्यंत पहा खालच्या आळचा गडी वरच्या आळीला आला. वरच्या आळचा गडी खालच्या आळीला आला. आता रन झालं 35 म्हणजे मला वाटतं 10 का 9 धाबेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू मध्ये 9 धाबेची गरज. 7 चेंडू आणि 9 धाबा विजयासाठी बनवायच्या आहेत. सात चेंडू 9 धाबेची गरज. हो फटका चांगला आहे. एक सिंगल इथे बनलेली आहे. थोडासा खराब आला त्याचा फायदा. मैदानाच्या डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु नाही इला झाला. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. ठन 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 वाजवा टाळ्या. काय काय सांगायचं आहे. तुमचीच मजा आहे. तोंबरवाडच्या हो तोंबरवाडच्याला आयता गाजार भेटला होते. काय दम खाता मुळा पण नाही ठेत. गाजार साबरात वा गेंडा तोंबरवाडच्याला गाजार लागा तर साबरात ने जाऊया. धावसंख्या 37 धावा. 3 षटकांचा खेळ हा संपलेला आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित आता 6 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे. माझं लक्ष नको त्या पहिले इनिंगला तू होता ना. गड्यो 6-8 लागता र. हा जरा असा लफडा झालेला. गरम सेवक गेलेला. उपसरपंचाना सही केलेली. यावेळेस फटका रामदासच्या माठमधनं लांबलचक होऊन दे खर्च आहे. सरपंच तिथे आलाय हा षटका. यस जाऊया मिस्टर संत्या.
त्याची 3 चाके ॲटो. लक्ष्मी संघ गडी पण हजर. समोर खेळण्याचा प्रयत्न लाईन चेक केली जाते. इट इज व्हाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे. त्यामुळे पंचाने इथे जरूर लाईन चेक करून पंचाने सांगितलेलं आहे खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. का कसं काय पंच? व्हाईट ना? येस येस व्हाईट. याच्यानंतरच्या सामन्यासाठी शिव ठाकूरवाडी टीमचे खेळाडू आपण तयार आहात. टीम टपालवाडी तयार राहा. हरिदोरे अँड कंपनी. हरिदोरे ही मॅच खेळल्यानंतर मला वाटतं रिटायरमेंट घेणार आहे नाही का? नाही खेळणार आहेत म्हणाले. एका धावेची गरज आहे आता. फक्त एका धावेची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एका धावेची गरज. डायरेक्ट हिट. फलंदाज होतो नीट. विकेट. रमेश मिस्टर गोट्या. काय सांगायचं आहे. गडी खायला दिला याक पण झाला याक नाही इलाज झाला. एका दाबेची गरज आहे आणि एका दाबेची गरज असताना या चुका कुठेतरी आपल्याकडं होत आहेत. चुका कमी कराव्या लागणार आहेत. कानपड्याशिवाय इथे पुन्हा एकदा संधी होती. लेग बॅटच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. टफ अँड हार्ड लेग टीम बेल्ला 11 धोदानी आणि अभिनंदन टीम टोंबरवाडी विजय संघाच्या अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल शिल ठाकूरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टपालवाडी. देऊया तोपर्यंत डीजेला संधी.